नमस्कार मित्रांनो, मी अजित चक्रे. मित्रांनो, स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर, इंस्टाग्रामवर. आपल्या सर्व सोशल साईटला फॉलो व सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, कालचे हिरापूरचे व्हिडिओ जे आहे दिनांक 10/3/2026 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती 3 व्हिडिओ पडलेले आहेत आणि 2 व्हिडिओ पेंडिंग आहेत. एक आज संध्याकाळी पडन, एक उद्या सकाळी पडन. आणि आवर्जून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो, माझे वडील जे एक्सपायर झाले त्यावेळेस जे म्हणजे आईचं जे जोडवे वगैरे जे असते ते त्या अग्नीमध्ये टाकत असतात किंवा मग वाहून देत असतात नदीमध्ये. तर आपण तसं न करता ते जोडवे काढून घेतले आणि माझ्या बहिणींना वगैरे ज्या टायमाला मी बांगड्या वगैरे भरायला घेऊन गेलो, बहिणीला भाच्याला बांगड्या भरावं लागतात जणू, मग ते बांगड्या वगैरे भरायला गेल्यानंतर ते आम्ही जोडवे जे आहेत ते जोडवे मोडले आहेत आणि ते जोडवे मोडून त्याचे आम्हाला 5,050 रुपये आलेले आहेत. तर ते काय आपल्याला घरात खर्चायचे वगैरे नाही आहेत मित्रांनो, ते आपल्याला दानमध्येच करायचे आहेत आणि आपण त्याच हेतूने ते मोडले आहेत की आपल्याला घरात खर्चायसाठी किंवा कशासाठी मोडलेले नाहीत, पण पाण्यात टाकून दिल्यावर किंवा ह्याच्यात ते वेस्टिंग होईल त्या हिशोबाने गोरगरीब लोकांसाठी आपल्यापासून काहीतरी त्या पैशातून काहीतरी मदत व्हावी. पहिलं मला वाटलं की पैसे इनडायरेक्ट दान करावा, पण नंतर मग थोडासा विचार केला मी, म्हणलं थोडीशी आपली जास्त थोडं काम आपल्यावर पडन, पण अन्नदान करूया. तर हे जे आहे मित्रांनो, ते अन्नदान करणार आहे मी. त्या पैशाचं 5,050 रुपये आलेले आहेत जोडव्याचे, तर त्याचं जे आहे ते अन्नदानच करणार आहे मित्रांनो मी. माझा विचार तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कमेंट करून सांगा, कारण की मला पण या गोष्टीतलं इतकं काही नॉलेज नाही किंवा माहीत नाही. आमच्या घरामध्ये हे फर्स्ट टाईम आहे आमच्या वडिलाला जाणं, म्हणजे हे दुःख आम्हाला पहिल्या वेळेस जीवनामध्ये पाहितलेलं आहे. आम्ही याच्या आधी असं दुःख कधी पाहितलेलं नाही किंवा याविषयी काही माहिती नाही. तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की त्या पैशामधून आपण अन्नदान करूया. तुम्हाला माझा निर्णय कसा वाटला हे नक्कीच मित्रांनो मला कमेंट करून सांगा, किंवा आणखीन काही त्या पैशातून मला काही करता येईल का हे देखील मला तुम्ही सुचवू शकता. माझं डिसिजन झालेलं आहे की बाबा असे इनडायरेक्ट पैसे दिले त्या पैशाला व्हॅल्यू राहत नाही मित्रांनो, त्यापेक्षा मग ते अन्नदान करावे असं माझं हे आहे. तर बघूया कुठं अनाथालय किंवा जे असतात काय म्हणतात त्याला, याच्यामध्ये अन्नदान करायचं चालू आहे माझं. तर बघूया मग इथं कुठंतरी अन्नदान नक्कीच आपण करूया. समाज मंदिर जे असतात किंवा शिवनीला जे मोठं बौद्ध विहार झालेलं आहे, तर मग येईन या पौर्णिमे दिवशी तिथं देखील अन्नदान ठेवावं अशी माझी इच्छा आहे. तुमची काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि हिरापूरचे व्हिडिओ पडलेले आहेत, ऑलरेडी 3 व्हिडिओ पडलेले आहेत. एक व्हिडिओ आज संध्याकाळी पडणार आहे, एक उद्या सकाळी पडणार आहे, आणि जमलंच तर मित्रांनो उद्या साळेगाव बाजार देखील शूट करायला मी जाणार आहे, कारण की घरी बसून डोक्यामध्ये विचार तेच घुमतात. थोडंसं बाहेर पडलं म्हणजे मग थोडेसे चांगले विचार येतात किंवा माणसाचं जे काय आहे ते थोडं लक्ष विचलित होतं त्या गोष्टीवरून. त्यामुळे थोडंसं बाहेर पडायला लागलो आहे. आणि कमेंट नक्की करा मित्रांनो, मला कमेंट करून नक्की तुमचा रिप्लाय काय आहे काय नाही किंवा तुमचं म्हणणं काय आहे या विषयावर ते नक्कीच मला कळवा. चला, धन्यवाद. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.